सोयाबीन खरेदीसाठी आपण पाहिलं तर 2 किलोमीटरच्या या ठिकाणी रांगा लागल्या आहेत। आपण पाहिलं तर 31 तारखेला शेतकऱ्यांची लास्ट तारीख होती आणि आता त्यानंतर सरकारने 6 तारखेची वाढून दिली होती आणि आता पाहिलं तर आता पावगी 2 दिवस शिल्लक राहिले तर मात्र आता पाहिलं तर शेअर सेंटरला ज्या ठिकाणी खरेदी केली जाते त्या ठिकाणी पाहिलं तर 2-2 किलोमीटर रांगा आहेत। आता मी आहे परत तालुक्यात अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर शिवारामध्ये या ठिकाणी 2 सेंटर आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर 2 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत। आता आपण आपल्यासोबत काही शेतकरी गेल्या 15 दिवसापासून शेतकरी रस्त्यावर झोपत आहेत, त्यांची जेवणासुद्धा व्यवस्था या ठिकाणी होत नाही आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। दादा काय सांगाल, किती दिवसापासून या ठिकाणी आपण इथं माल लावून ठेवलेला आहे? 10 दिवस झाले आम्हाला इथं बारीला लागून माप पद्धतशीर व्हायला इथं काही वशिका नाही, काही नाही, लेवल न व्हायला, पण माल भरपूर असल्यामुळं खूप वेळ लागला आहे। इथं काही कुणाला त्रास नाही, काही नाही, पण ह्या ठिकाणी अशी अडचण आहे 10 दिवस लागाले ते लागाले आणि पुन्हा वाहनवाल्याला रोज 1000 रुपये द्यावं लागले, ही अडचण आहे। आता तसं पाहिलं तर आपली 31 तारीख लास्ट होती, सरकारने पुन्हा 6 दिवस वाढून दिलेली आहे। आता अवघे 2 दिवस शिल्लक राहिले, कसं पाहता याच्याकडे? 6 दिवसात नाही, 1 महिन्यात माल पूर्ण जाते ना, असं काही शाश्वती नाही। अजून बरेच खळे राहिले शेतकऱ्याचे, हरभऱ्यामध्ये, ज्वारीमध्ये, असे जिथं वाटा नाहीत असे त्या ठिकाणी सोयाबीनचे खळे राहिलेत, तर ते खळे व्हायला अजून 8-15 दिवस टाईम आहे। अजून 50% सुद्धा आपल्या भागामधला माल गेलेला नाही। आता या ठिकाणी ज्या ठिकाणी खरेदी केलेली ते संचालक आहेत, आता काय सांगाल, आतापर्यंत शेतकऱ्यांनी आपल्याकडे किती नोंदणी केलेली आहे, किती माल आपल्याकडे आलेला आहे? आमच्या संस्थेच्या घाटनांदूर खरेदी केंद्रावर 2218 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि आमचं एक दुसरं सेंटर आहे अंबाजोगाई तालुक्यात उजनी पाटीला, तिथं 2513 लोकांची नोंदणी आहे, त्यापैकी 50% शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे। अवघे आता 2 दिवस शिल्लक आहेत, 2 दिवस शिल्लक आहेत, जे आमच्या सेंटरला लाईनला लागतील त्यांचे आम्ही ॲडव्हान्समध्ये 25 क्विंटलचे लॉट मारू। एक दिवस शासन 25 क्विंटलच घेतं शेतकऱ्याचं, जे माझ्या सेंटरसमोर लाईनला थांबतील त्यांचा आम्ही 25 क्विंटलच ॲडव्हान्स लॉट मारून, कारण का पोर्टल 6 तारखेला बंद पडतं आहे, शासनाने एकदाच मुदतवाढ दिलेली आहे, मुदतवाढ आली तर सगळ्या शेतकऱ्यांची मापं आम्ही करू। आतापर्यंत फक्त 50% शेतकरी, आता आम्ही पाहतो 2-2 किलोमीटरच्या रांगा लागल्या, या ठिकाणी शेतकरी गेल्या 13 ते 14 दिवसापासून उन्हात अनामध्ये असेल, संध्याकाळच्या वेळेत तिथं जागतोय स्वतःचे माल घालण्यासाठी, अजून बी आता फक्त 2 दिवस शिल्लक राहिलं, कसं का? त्याला आमच्या संस्थेचं काही नाही, कारण का शेतकरी एकदाच आल्यामुळं आम्हाला काही यंत्रणा, अतिरिक्त यंत्रणा उभे करा 1 दिवसात नाही, आम्हाला मिळत नाहीत। गाड्या गोदामला 8-8 दिवस, कारण माझ्या 27 गाड्या आज गोदामला उभ्या आहेत, वखार महामंडळाच्या गोदामला उतरण्यासाठी 27 गाड्या उभ्या आहेत। गोदाम शिल्लक नाहीत? गोदाम शिल्लक आहेत, पण तिथं 8-8 दिवस गाडी खाली होत नाही, गाडीच खाली होत नसल्यामुळं, कशामुळे होत नाही, काय कारण त्याला? एकदाच लोड आल्यामुळं तिथं 70-80 गाड्या उभ्या येतात, रोज 10-12 गाड्या खाली होत येतात, त्याच्यामुळे आमची गाडी 7-8 दिवस खाली होत नाही। 27 गाड्या आहेत माझ्याकडे, गाड्या 27 असून माल उचलत नाही वेळेवर। वखार महामंडळाचा आम्हाला एवढा त्रास आहे का गाड्या खाली होत नाहीत 8-8 दिवस, गाडी खाली झाल्या पाहिजे, गाड्या लवकर खाली झाल्या पाहिजे। दादा काय सांगाल, दादा काय प्रॉब्लेम, काय समस्या काय? काही नाही, आम्ही इथं 10 दिवसापासून इथं आहोत, आमचा माल जावावा, आमचा घरी माल आता फक्त 2 दिवस शिल्लक राहिले तर? हो हो, 2 दिवस शिल्लक राहिले तर आमचा मालच जात नाही 2 दिवसात। मग काय सरकारला काय आव्हान करणार तुम्ही? 1 महिना आमचा माल घ्यावा सरकारनं। सरकारनं स्वतः कृषी मंत्री असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचा कुठलाही माल घरामध्ये आम्ही ठेवणार नव्हतो, पण आता त्याला ते अवघे 2 दिवस शिल्लक येतं आणि माल पाहिलं तर रस्त्यावर दुनिया मोठ्या पण पडलेला आहे। मग शेतकऱ्याची हैराण बेजारी आहे आमची, मग माल घेण्या गेलं 1 महिना तरी त्यांनी माल घ्यावा आमचा। सर काय सांगाल, मी पाहिलं तर तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी केलेली आहे, शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतल्या, आता काय? खरं म्हणजे हा सोयाबीनच्या उत्पादनाची क्षमता बघता आणि एकूण सरकारी यंत्रणाने दिलेल्या माहितीनुसार सोयाबीनचं उत्पादन यावर्षी बऱ्यापैकी होणार आहे, हे सगळं अंदाज असतानासुद्धा जे सोयाबीनचे केंद्र ऑक्टोबरमध्ये फक्त 10 ते 12, 18 केंद्रापर्यंत चालू होती, एक तर उशिरानं ही केंद्र या सरकारनं सुरू केलेली आहेत। सुरू करत असताना खरेदी प्रक्रिया करण्याची जी नियमावली या सरकारची आहे, ही नियमावली पण शेतकऱ्याला आणि खरेदी केंद्रांना पण अडचणीत आणणारी आहे आणि या सगळ्या बाबीचा परिणाम म्हणून एका बाजूला शेतकरी बाहेर मार्केटमध्ये मिळणारा भाव आणि हमी भावामध्ये असणारी प्रचंड मोठी फरक, आणि म्हणून शेतकरी एका आशेनं, किती फरक आहे इथला आणि तिथला, किती फरक पडतो? खरेदीमध्ये जवळपास 1000च्या आसपासचा फरक आहे, म्हणजे अगदी 3500 पासून ते मॅक्झिमम 42 ते 4300 पर्यंत शेतकऱ्यांचं काही काळ खरेदी केलं गेलं, परंतु ॲव्हरेजमध्ये शेतकऱ्यांचं 3500 ते 3700-3800च्या पुढं कुठलाही व्यापारी खरेदी करत नाही आहे आणि म्हणून खरेदी हमी भावामध्ये आणि मार्केटच्या भावामध्ये 1000चा फरक असल्याकारणानं शेतकरी हा हमी भावाच्या केंद्रांवरती नोंदी केलेल्या आहेत। आत्ताच आपण बघितलं असेल की नोंदी केलेल्या शेतकऱ्यांच्या पैकीसुद्धा 40 ते 45%चीच फक्त खरेदी झालेली आहे, आणखीही तेवढ्या प्रमाणामध्ये शिल्लक आहेत। एका बाजूला सरकारचं या खरेदी प्रती असणारं उदासीन धोरण
आणि असणाऱ्या नियमावली त्याच्यामधून मी होणारी शेतकऱ्यांची लूट, काही ठिकाणी तर अगदी कडत्याच्या नावावरती सुद्धा, बारदाण्याच्या नावावरती सुद्धा या शेतकऱ्यांना हमीभावाचे सुद्धा पैसे मिळत नाही आहेत. ही वस्तुस्थिती एका दुसऱ्या बाजूला आहे. परंतु आज भीक नको कुत्रावर किमान या तरी भावामध्ये आमचं सोयाबीन कसं जाईल आणि आम्हाला किमान उत्पादनासाठी केलेला खर्च तरी कसा निघेल या घाईकुतीला हा शेतकरी आलेला आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं कमिटमेंट केलेलं होतं की नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा दानानं दाना खरेदी होईपर्यंत हे सरकार सोयाबीन आणि कापूस खरेदी करेल, अशा प्रकारची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती. आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनच्या नोंदी केलेल्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचा हमी भावानं सोयाबीन आणि कापूस खरेदी केला जावा. शक्यच नाही ना. आता पहिले 2 किलोमीटर रांगा या ठिकाणी पडले आहेत. अजून शेतकऱ्यांच्या काही नोंदणी करणं बाकी आहे. अजून शेतकऱ्यांच्या घरी माल पडलेला आहे. आता अवघे 2 दिवस शिल्लक आहे. तर नक्कीच सरकारनं जर एखादी गोष्ट ठरवली तर या सरकारने ह्या सगळ्या बाबी केलेल्या आहेत आणि सरकारकडं ती यंत्रणा आहे. सरकारकडं वेअर हाऊसेस त्यांनी उभे करावेत टेम्पररी. परंतु या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे हे सर्व सोयाबीन अगदी जे जे नोंदी झालेलं आहे ते सगळं सोयाबीन सरकारनं खरेदीच केलं पाहिजे, हे बंधनकारक आहे. आता सरकारनं 6 दिवस मुदत वाढवून दिली होती. आता त्याची उद्या 2 दिवसात 13 तारीख संपत्ती आहे. मग काय सरकारला काय आव्हान करणार तुम्ही आता? मग सरकारला आव्हान आमचं असं आहे, एकतर तुम्ही ॲज पर द नॉर्म्सप्रमाणे हमी भावाच्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्याचं खरेदी केलंच पाहिजे, हे बंधनकारक आहे. तुम्ही जर खरेदी करू शकला नाही तर आम्हाला जो काही भावांतर योजनेअंतर्गत जी तरतूद हमी भावाच्या कायद्यामध्ये नमूद केलेली आहे की जर आमच्या हमी भावात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.